तालुक्यातील लामकणी येथील अल्पभूधारक शेतकरी विलास पाटील यांनी कर्ज घेऊन शेतीसाठी खरेदी केलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या चोरीप्रकरणी अद्याप तपास लागलेला नसल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला आहे। जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी तपास लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा, अन्यथा 26 जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। विलास पाटील यांनी सांगितले की 4 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजता त्यांचे ट्रॅक्टर व ट्रॉली घराजवळून चोरीस गेले। याबाबत सोनगीर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असली तरी अद्याप पोलिसांकडून तपासाबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही। या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक धीवरे यांनाही निवेदन देण्यात आले आहे, परंतु समाधानकारक उत्तर मिळालेले नाही। चोरीच्या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून शेतकरी विलास पाटील यांनी आपल्या शेतीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाल्याचेही नमूद केले आहे। त्यांनी मागणी केली आहे की चोरीस गेलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉलीचा तपास त्वरित करून त्यांना दिलासा द्यावा, अन्यथा 26 जानेवारी रोजी आत्मदहन करणार असल्याचा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे। तालुका जिल्हा गुढी माझं ट्रॅक्टर 4 डिसेंबरला जाऊन आणलं होतं, चोरीला गेलं तरी अजून कुठलाही काही तपास न लागता 1.5 महिना झाला। कुठलेही तिथं लक्ष देत नाही, काही नाही, समजून सोडत येते। वारंवार जाऊन सुद्धा आम्हाला काही असं समाधानकारक उत्तर भेटत नाही। रोज सांगता की तुमचं ट्रॅक्टर भेटून जाईल, तुमचं ट्रॅक्टर तर माझंच ट्रॅक्टर आज 1.5 महिना झाला असंच सरासरी उत्तर देत राहतात। आम्हाला कुठलाही शासनाचा असं उत्तर भेटत नाही। जाऊन शेतकरी माणसाचं फिरू नको डायरेक्ट समजून सोडत कलेक्टर साहेबांकडे निवेदन देण्यासाठी आलो होता। तर आमचं शेतकऱ्यांची ते आहे समाधान भेटायला पाहिजे, ते विषय होता आमचा, तसं काही नाही। आमचं ट्रॅक्टर घेतलं नाही भेटलं तर आम्हाला आपला काही 5 वर्षापासून आम्ही मोलमजुरी करून ट्रॅक्टर फिरतोय। तसं काही 5 वर्षासाठी घेतलं होतं, 5 वर्षाचा उरला हप्ता भरला आणि ट्रॅक्टर 4 तारखेला तोडला गेलं पाहिजे। अजून कुठेही तपास झालेला नाही ट्रॅक्टरचा, 50 दिवस झाले तरी कुठं तपास झालेला नाही।